अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. बघा ताईंनो, उद्या आहे नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा आपण म्हणतो किंवा राखी पौर्णिमा. तर उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये मोठ्यात मोठी काही नकारात्मकता असेल, कोणाची वाईट नजर असेल तर किंवा कोणी आपल्या घराला नजरबाधा केलेली असेल, काहीही वाईट परिणाम झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी, वाईट गोष्टीपासून यापुढे आपल्या घराचं रक्षण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, घरामध्ये सतत आजारपण येत असेल, भांडणं होत असतील, अशांती असेल आणि बघा घरामध्ये म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून कधी कधी भांडणं होतात. नवरा बायकोचे म्हणा किंवा इतर व्यक्तींचे घरातले काही भांडणं वगैरे असतील, कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, आर्थिक अडचण असेल, मानसिक असेल, तर त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचसोबत पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, माता लक्ष्मीला समर्पित असतो असा हा दिवस असतो आणि माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. दर पौर्णिमेला आपण दिव्याचा उपाय करत असतो. तर बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की उद्या राखी पौर्णिमा आहे, तर त्यामुळे रक्षाबंधन हे आपल्याला शुभमुहूर्तावरच करायचं आहे. भद्रकाळामध्ये चुकूनसुद्धा राखी बांधू नका. भद्रकाळ कुठला आहे, शुभमुहूर्त कुठला आहे, याचा व्हिडिओ मी काल परवाच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर नक्की बघा. आता बघा, कधी कधी ना आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये म्हणजे कोणीतरी वाईट एनर्जी किंवा निगेटिव्हिटी, आपण ज्याला म्हणतो वाईट शक्तींचा, नकारात्मकतेचा काहीतरी प्रभाव झालेला आहे, असं कधी कधी आपल्याला वाटत असतं. आणि बघा, घरामध्ये असं प्रसन्न वाटत नाही, घरामध्ये यायची इच्छा होत नाही. मग त्यावेळेस आपण समजून जावं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, निगेटिव्हिटी झालेली आहे. आणि बघा, हे पण मी तुम्हाला सांगते की निगेटिव्हिटी, वाईट ज्या गोष्टी असतात तर त्या बाहेरच्याच घरामध्ये आणतात असं नाही, आपल्या घरातल्यांसोबतसुद्धा ती येत असते. म्हणजे बघा, आपण बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर आपल्याला किती लोकांशी संबंध येतो, कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण जातो. समजा बाहेर गेल्यावर कोणाचे काही वाईट शब्द आपल्या कानावर पडतात, आपण कोणाशी काहीतरी भांडण वगैरे झालं, त्याचं आपण चिडचिड विचाराने, रागाने आपण जर घरामध्ये आलो तर आपल्या घरामध्ये आपल्यातली नकारात्मकता जी आहे तर ती आजूबाजूला पसरते आणि त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांवर होत असतो. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर नक्की उपाय करा. 100% खात्रीशीर आणि अगदी सोपा हा उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, पिवळ्या रंगाची मोहरी, आपण म्हणतो जशी काळी मोहरी मसाल्याच्या डब्यात असते त्याचप्रमाणे पिवळी मोहरी असते. जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला ही पिवळी मोहरी मिळेल. अगदी तुम्ही बघा, 5 ते 10 रुपयांना एवढीशी छोटीशी पुडी मिळते. माझ्या घरामध्ये मी अगदी आणूनच ठेवलेली असते नेहमी ती, कारण ती दर अमावस्या पौर्णिमेला उपाय मी करत असते. तर बघा, पिवळी मोहरी तुम्हाला आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 4 ते 5 चिमूट ज्या आहेत ती मोहरीची उजव्या हातामध्ये घ्यायची. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या घराचा उतारा करायचा आहे, ठीक आहे, आणि घरातील प्रत्येकाचा सुद्धा आपल्याला उतारा करायचा आहे. सगळ्यात पहिलं मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून खालून वरपर्यंत नेहून तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणायचे. तुम्ही मनामध्ये म्हटलं तरीसुद्धा चालेल. पूर्ण क्लॉकवाईज तुम्हाला म्हणजे डावीकडून वरून मग उजवीकडे तुम्हाला परत खाली असं तुम्हाला करायचं, जसं घड्याळाचे काटे फिरतात ना तसं. आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आणि मग करायचं आहे. बाहेर एक छोटीशी वाटी ठेवा, त्यामध्ये ती मोहरी टाकून द्या, स्वच्छ हातपाय धुवा आणि त्यानंतर घरातले जे लोक आहेत लहानपासून मोठ्यांपर्यंत त्यांचासुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे. सेम पद्धतीने हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची, त्यांना उभं करायचं, फक्त तोंड त्यांचं दक्षिणेकडे येणार नाही असं त्यांना उभं करायचं. क्लॉकवाईज ती मोहरी फिरवायची. आणि घरामध्ये एखादी हट्टी व्यक्ती असेल, तापट असेल किंवा सतत आजारी पडत असेल, मोठीसुद्धा असतील, तर त्यांचासुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने उतारा करून जी मोहरी आहे ती एका वाटीमध्ये घ्यायची आहे, ठीक आहे. त्यानंतर मग ही मोहरी तुम्हाला जाळायची. आता जाळताना बघा, आपल्याला कोणाच्या घराच्या दाराच्या समोर जाळायची नाही किंवा हा उपाय करायचा नाही. आपण आपल्या चांगल्यासाठी हा उपाय करतोय, कोणाच्या वाईट हेतूने कधीही काही करू नये. आपण याचा वाईट परिणाम आपल्यावरच होत असतो. कारण बघा, प्रत्येकजण
जाताना स्वतःच्या कष्टाने जगत असतो. त्यामुळे कोणावर आपल्याला जळण्याची, कोणाच्या आनंदामध्ये आपल्याला दुःख वाटण्याची काही गरज नाही. आपल्या नशिबाने आणि आपण कष्टाने असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या असलेल्या दिवसांमध्ये सुखी राहणं, समाधानी राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे बघा, अशी सगळी जी मोहरी आहे ती तुम्हाला एकत्र करायची आहे. एखाद्या अशा ठिकाणी तुम्हाला एखादी छोटीशी पणती घ्या किंवा वाटी घ्या, त्यामध्ये शेणाची गोरी तुमच्याकडे असेल तर ठीक, नाहीतर कापूर टाकायचा आणि मग ती प्रज्वलित करायची आणि ती मोहरी जाळून टाकायची आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही जमिनीवर टाकून ती जरी मोहरी जाळली तरी चालेल आणि मग घरी यायचं. मागे न वळून बघता तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यावर छान स्वच्छ हातपाय धुवायचे आहे, देवांना नमस्कार करायचा आणि देवाला प्रार्थना करायची की हे देवा, माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती निघून जाऊ दे, असं साध्या भोळ्या मनाने पण अत्यंत मन लावून संपूर्ण विश्वासाने हा उपाय करायचा आहे. 100% तुमच्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाईल. घरामध्ये जे काही छोटे मोठे म्हणजेच गैरसमज वगैरे त्याच्यावरून भांडणं होत असतील तर ते कुठेतरी थांबतात, हे तुम्हाला जाणवायला लागेल. आणि हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा केला तरीसुद्धा चालेल. आता बघा, या उपायाने मोठ्यात मोठी नकारात्मकता, मोठ्यातली मोठी निगेटिव्हिटीसुद्धा जाते आणि घराचं वाईट गोष्टीपासून रक्षण होत असतं. तर कळालं, अगदी सोपा उपाय आहे, सांगितल्याप्रमाणे नक्की करा. आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, श्रावण पौर्णिमा तिला खूप महत्त्व आहे. तर त्यामुळे आपल्याला संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावला गेलाच पाहिजे. बघा, आपण दिव्यांनी घर उजळून टाकतो. जेव्हा काही पूजा असेल तर त्यावेळेस आपण समई लावतो, छान दिवे लावतो. का बरं? कारण दिव्याच्या साक्षीने कुठलीही पूजा केली, दिवे लावले तर देवी देवता आकर्षित होतात आणि दिवा लावल्यामुळे सकारात्मकतेचा प्रभाव होत असतो. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी चंद्र बघा पूर्ण गोलाकार असतो आणि चंद्राचा विशेष या दिवशी प्रभाव असतो. आणि हा दिवस जो आहे तो माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी जर काही तुम्ही उपाय केले छोटे छोटे, पण मनापासून जर तुम्ही उपाय केले तर त्याचा 100% फायदा होतो. आणि बघा, एकदा माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल ना, मग तुमच्या घरामध्ये कधीही काहीच कमी पडत नाही. तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय मी सांगते पुढे कसा दिवा लावायचा. सगळ्यात पहिले तुम्हाला बघा, मुख्य दरवाजा स्वच्छ करा, छान छोटीशी रांगोळी काढा. त्यानंतर मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचं तोरण लावा. त्यामुळे शुभ वातावरण तयार होतं आणि उंबरट्यावरती हळदीचं लेपन करा. पौर्णिमा आहे, त्यानंतर मुख्य दरवाजावर हळद, कुंकू आणि छान स्वस्तिक काढा. या गोष्टी दर पौर्णिमेला, अमावस्येला झाल्याच पाहिजेत. मुख्य दरवाजा स्वच्छ झाला पाहिजे, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला. आणि त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची. दिवा अगरबत्ती लावायचं. आता दिवा तुम्ही साधी पणती घ्या, स्टीलचा दिवा घ्या, कारण तो दिवा तिथेच ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही पणती लावली तरी पण चालेल. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही शक्यतो तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावा आणि नमस्कार करायचा आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने पिंपळाच्या झाडासाठी तुम्हाला दिवा लावायचा आहे. बघा, पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा वास असतो, त्याचसोबत आपल्या पितरांचा वास असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा केली, तिथे दिवा लावला, तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि मग तुमच्या कामामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अडीअडचणी, संकट जी आहेत तर ते येणार नाही आणि आले तरी त्याच्यातून तुम्हाला चटकन मार्ग मिळेल. तर त्यामुळे नक्की तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. पौर्णिमा तिथी आहे, त्यामुळे बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी, जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी. तर भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे संध्याकाळी तुळशीच्या रोपाची, म्हणजेच सकाळी तुम्ही तुळशीच्या रोपाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करा. त्यानंतर तुम्ही सकाळी पाणी अर्पण करा. सकाळी फक्त अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीची सेवा झालीच पाहिजे. पौर्णिमा, अमावस्या तिथीला आपल्या तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे खूप पटीने त्याचं पुण्य मिळत असतं. तर बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्ही
पिंपळाच्या झाडाजवळ त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आणि पिवळ्या मोहरीचा उपाय नक्की करा की जेणेकरून घरामध्ये काही वाईट लहरी असतील तर त्या निघून जातील आणि मग तिथून पुढे तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख जे आहेत तर ते कमी होतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.